भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता म्हणून एक साहेब इच्छा आहे आमची की महायुतीचं सत्ता ज्यावेळी येईल त्यावेळी या पूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून झालेलं बघायचं आहे, म्हणून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे। साहेब, राज्यातलं एकमेव उदाहरण असं आहे, अर्ज भरायला जाताना शक्ती प्रदर्शन होतं। तुमच्या आदेशानंतर सत्तेत देशमुखांना पाठिंबा द्यायचा मी निर्णय घेतला आणि अर्ज माघारी घेत असताना मोठं शक्ती प्रदर्शन करणार राज्यातला एकमेव मी उमेदवार होतो साहेब। कारण मला ह्या मतदारसंघामध्ये एक मेसेज द्यायचा होता की सत्यजित देशमुख एकटे नाही तर हा त्यांचा लहान भाऊ सम्राट महाडिक तुमच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी आम्ही शक्ती प्रदर्शन केलं होतं। या ठिकाणी विरोधकांचा एक अफवा पसरवण्याचा एक प्रयत्न असेल, तुम्हाला काहीतरी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील, परत शेवटच्या टप्प्यामध्ये आमचे विरोधक माहिर आहेत काहीतरी अफवा पसरवण्यासाठी, परत सांगतील की काहीतरी कोणतरी वेगळ्या दिशेने काम करायला लागले, सम्राट महाडिकांचे कार्यकर्ते आजूबाजूनं मागणं कुठलं तरी वेगळं काम करतायत, असं होणार नाही साहेब। वनश्रींचे आमचे संस्कार आमच्यावर आहेत, गद्दारी आमच्या रक्तात नाही, जे ठरवलं ते आम्ही करून दाखवतो। सत्यजित देशमुखांना आमदार केल्याशिवाय आमचे कार्यकर्ते स्वस्थ बसतात नाहीत, हा शब्द ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देतो। आपल्या प्रियजनांसोबत निवांत वेळ घालवायचा आहे तर संजीवनी कृषी पर्यटन केंद्र आहे योग्य निवड। स्विमिंग, बोटिंग, इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स, ट्रॅक्टर सफारी आणि सोबतीला उत्कृष्ट चवीचे महाराष्ट्रीयन जेवण। आपल्या खास क्षणांना बनवा आणखी खास। आजच भेट द्या संजीवनी कृषी पर्यटन केंद्राला। साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सांगायला गेलं तर मतदारसंघाबद्दल बोलायला गेलं, मला 5 मिनिटाची वेळ दिली, 5 मिनिटातच बोलणार आहे। मतदारसंघाचं बोलायला गेलं तर शिराळा विधानसभा मतदारसंघाची साहेब चिंता आपण सोडावी। 23 तारखेच्या निकालानंतर 24 तारखेला सत्यजित देशमुख भाऊ आमदार म्हणून तुमच्या पाठिंबा त्या ठिकाणी देण्यासाठी आम्ही घेऊन येणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी साहेब आमची थोडीशी नाराजी होती, गैरसमजुतीनं अपेक्षा म्हणून मी अर्ज भरला होता। अर्ज भरत असताना साहेब माझी इच्छा नव्हती, परंतु कार्यकर्त्यांची फार इच्छा होती म्हणून मी अपक्ष अर्ज दाखल केला होता। शेवटी कुटुंब म्हणून आमचा हक्क आहे की थोडीशी नाराजी तुमच्यावर आम्ही व्हावं म्हणून आम्ही अपक्ष अर्ज दाखल केला। परंतु साहेब, मी तुमचं खूप आभारी आहे की या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही मुंबईला बोलून घेतलं, माझ्यासाठी वेळ काढला, जवळजवळ अर्धा तास माझ्याशी तुम्ही बोललात। त्याच्यानंतर माझा गैरसमज त्या ठिकाणी दूर झाला। त्याच्यानंतर तुम्ही केवढी मोठी किंमत मला दिली बघा। त्या ठिकाणी बाजूच्या खोलीमध्ये ह्या राज्याचे प्रमुख 3 पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे 3 प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते, राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याशी माझी चर्चा घडवून आणली। त्यावेळेस मला आदरणीय साहेबांनी आदेश दिला, सम्राट तू काळजी करू नको, तू तुझा अपक्ष अर्ज मागा घे, मला आदेश दिला। साहेब, मी माघारी आलो, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी अपक्ष अर्ज माझा मागे घेण्याचा मी निर्णय घेतला। साहेब, राज्यातलं एकमेव उदाहरण असं आहे, अर्ज भरायला जाताना शक्ती प्रदर्शन होतं। तुमच्या आदेशानंतर सत्यजित देशमुखांना पाठिंबा द्यायचा मी निर्णय घेतला आणि अर्ज माघारी घेत असताना मोठं शक्ती प्रदर्शन करणार राज्यातला एकमेव मी उमेदवार होतो साहेब। कारण मला ह्या मतदारसंघामध्ये एक मेसेज द्यायचा होता की सत्यजित देशमुख एकटे नाही तर हा त्यांचा लहान भाऊ सम्राट महाडिक तुमच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी आम्ही शक्ती प्रदर्शन केलं होतं। त्यामुळे निश्चितपणे ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय आता राहणार नाही। या ठिकाणी एक दुसरी गोष्ट होती, आमच्या मनामध्ये एक भावना होती साहेब की महायुतीची सत्ता पुन्हा ह्या राज्यामध्ये यावी, कारण हे सरकार आमच्या लाडक्या बहिणींचं सरकार आहे, हे सरकार आमच्या माता भगिनींचं आहे। महायुतीचं सरकार हे कष्टकरी शेतकऱ्यांचं सरकार आहे, महायुतीचं सरकार कष्टकरी कामगारांचं सरकार आहे, महायुतीचं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे। म्हणून ते पुन्हा एकदा सत्तेत यावं म्हणून आम्ही निर्णय घेतला। आणि त्याचबरोबर एक भारतीय जनता पार्टीचा छोटासा कार्यकर्ता म्हणून एक साहेब इच्छा आहे आमची की महायुतीचं सत्ता ज्यावेळी येईल त्यावेळी या पूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून झालेलं बघायचं आहे, म्हणून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे। आणि त्याचबरोबर जाता जाता या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही साहेब, आपल्याला पुढे निघायचं आहे। परंतु असणारी आमची वाकोडी बुद्रुक योजना असेल, टप्पा क्रमांक 1 पूर्ण होत आलेला आहे, परंतु काही त्रुटी पूर्वीच्या कामामध्ये त्या दुरुस्त करून घ्यावे लागतील। दुसऱ्या टप्प्यासाठी आपण नाबार्ड करून 350 कोटी आम्हाला तुम्ही दिलेले आहेत,
त्याचंही लवकर कामकाज व्हावं, म्हणजे आमच्या असणारी पेटेची तिळगंगा 12 महिने खळखळ या ठिकाणी वाहिली पाहिजे, ही आमची त्यामागची धारणा आहे. त्याचबरोबर ह्या मतदारसंघामध्ये अजून विकास कामांची काही आमच्या मागण्या तुमच्याकडे आहेत. तुम्ही पूर्वी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये छत्रपती संभाजी महाराज स्मारकांसाठी तुम्ही तरतूद केलेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या वाटेगाव सुद्धा समाधीसाठी आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. आमचे नेते शिवाजीराव देशमुख साहेबांच्या स्मारकासाठी तुम्ही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. ते लवकरात लवकर कामं पूर्ण व्हावीत. चांदोलीच्या पर्यटनाला चालना, तुम्ही त्या ठिकाणी विकासाला चालना दिली पाहिजे. त्या ठिकाणी असणाऱ्या वन्यजीव प्राण्यांपासून जो आम्हाला शेतकऱ्यांना त्रास होतोय त्यासाठीही तिथं काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत, त्या सगळ्या आपण कराव्यात ही नम्र विनंती करतो. आणि या ठिकाणी लोकांची या ठिकाणी थोडी दिलेरी व्यक्त करतो की आपल्याला बसायला जागा थोडी अपुरी पडली, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. परंतु ही निवडणूक मित्रांनो खूप महत्वाची आहे. एक परिवर्तनाची लाट या मतदारसंघामध्ये आहे, परंतु गाफील राहून चालणार नाही. या ठिकाणी विरोधकांचा एक अफवा पसरवण्याचा एक प्रयत्न असेल, तुम्हाला काहीतरी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील. परत शेवटच्या टप्प्यामध्ये आमचे विरोधक माहीर आहेत काहीतरी अफवा पसरवण्यासाठी. परत सांगतील की काहीतरी कोणतरी वेगळ्या दिशेनं काम करायला लागले, सम्राट मडकांचे कार्यकर्ते आजूबाजूनं मागणं कुठनं तरी वेगळं काम करतायत. असं होणार नाही साहेब. वनश्रींचे आमचे संस्कार आमच्यावर आहेत, गद्दारी आमच्या रक्तात नाही. जे ठरवलं ते आम्ही करून दाखवतो. सत्यजित देशमुखांना आमदार केल्याशिवाय आमचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, हा शब्द ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला मुन्ना साहेब तुम्ही सांगताय कमळ सांगा, परंतु गेले 4-5 वर्ष सत्यजित देशमुख साहेबांना आम्ही ह्या घराघरामध्ये या मतदारसंघाच्या कमळ रुजवलेला आहे. त्यामुळे ह्यांना सगळ्यांना पक्षाची त्या ठिकाणी चिन्ह माहिती आहे. परंतु पुन्हा एकदा जाता जाता सांगतो, येणाऱ्या 20 तारखेला सत्यजित देशमुखांच्या नावासमोरील कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय सत्यजित देशमुख भाऊंना या ठिकाणी आपण आमदार म्हणून निवडून देऊया आणि आमच्या पुन्हा एकदा देवाभाऊंना मुख्यमंत्री करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.